त्यांच्याशी काय बोलणार आहेस? प्रिया, इकडे एक मिनिट बस. मंजिरी, मी समजून घे काय झालंय आणि आता काय होत आहे. म्हणजे अगं, असा एक अलिखित नियम असतो. चुकलेल्या नवऱ्याला असं सहजासहजी माफ नाही करतायत. प्रिया, अगं काय बोलतेस तू? अगं आत्ताच तर श्वेताच्या घरी जाऊन तिची माफी मागून आले आणि तेच तर बोलते ना मी. तुला सिरियसनेस कळतोय का? सत्यजित मुधोळकर माफी मागून आलाय. प्रिया प्लीज, अगं मला बोलायचंय ते. मंजिरी प्लीज, तुला कळत कसं नाहीये? आता त्याला त्याची चूक कळली म्हणून तो माफी मागायला गेला, पण काल सगळ्यांसमोर तुझ्याशी कसा वागला तो हे विसरलीस का तू? प्रिया, ताणून काही उपयोग होणार आहे का? आणि हे काय युद्ध आहे का की समोर माझा कोणी शत्रू उभा आहे? तेच तर सांगते ना मी. मंजिरी, अगं सत्यजित चूक करून इतक्या सहजासहजी सापडत नाही कधी. आज तो सापडलाय. त्याला असं माफ करून चालणार नाही. प्रिया प्लीज, मला बोलू दे त्यांच्याशी. बरं, फाईन. तुला बोलायचं ना, तू बोल. पण हे बघ, आत्ता नाही. सगळ्यात आधी हे खाऊन घे. हे संपवायचं आणि मग तुला काय करायचं ते कर. ताई, साहेब आलेत. झाला राग शांत? मला माहिती होतं मंजिरी खोटं बोलणार नाही, पण आता तुझी स्वतःची खात्री पटली आहे ना. रिया, नाही, मंजिरीने नाश्ता केला की नाही? ठीक आहे, आता तू तिला भरवायची गरज नाही. श्वेता चाफेकर ज्या बिल्डिंग मध्ये राहते त्या बिल्डिंगच्या सिक्युरिटीचं रजिस्टर आहे ते. आई, काल या बिल्डिंगच्या गेट मधनं 55 लोक आत गेली. त्यात कोणी प्रसाद महाडिक होता, कोणी मिस्टर भोसले होते, कोणी सौ उमा साठे होत्या आणि अशी आणखीन 52 नावं होती. पण त्या 55 नावांमध्ये सौ मंजिरी मुधोळकर हे नाव कुठेच नव्हतं. सांग मला मंजिरी, काल दुपारी तू कुठे गेली होतीस? आता तरी तू खरं बोलणार आहेस का मंजिरी? बाई बाई बाई, घरातला एक नोकर नीट काम करत असेल तर सत्यजित, तू हे सगळं करायला तिकडे गेला होतास?
आता या घरात फक्त मंजिरी बोलेल आणि मंजिरी फक्त खरं बोलेल. बोल मंजिरी. मी श्वेताच्या गाडीनं गेले होते. सरळ पार्किंग मध्ये गेले म्हणून मग रजिस्टर मध्ये नोंद करायची गरज नाही पडली. एक खोटं लपवण्यासाठी तू आणखीन किती खोटं बोलणार आहेस? मी खरं तेच बोलतेय. ओरडून बोलल्यानं खोट्याचं खरं होत नाही. मला खोटं बोलण्याची काय गरज आहे? माझ्याशी वाद घालायचा नाही. मी वाद नाही घालत आहे, पण तुझं प्रत्येक खोटं मला तुझ्यापासून दूर नेत आहे मंजिरी. हे बघा, मी जे घडलंय ना ते तसंच्या तसं सांगते, अगदी खरं. खोटं बोलतेस तू, खोटं बोलतेस आणि माझ्याकडे पुरावा आहे याचा. तू काल त्या श्वेताच्या घरी गेलीच नव्हतीस. आणि हे मला एका अशा व्यक्तीकडून कळलंय जी व्यक्ती कधीही खोटं बोलू शकत नाही.